आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे खाल्यावरती पेंडा आणायला. बघू आता पेंडा आणायला चाललेलो आहे बाबांसोबत. तर ही आमची बैलगाडी आहे. बैलांना पेंडा आणायला चाललेलो आहे रस्त्यावरनं. आता आम्ही खाल्याच्या इथं पोचलेलो आहे. खाल्याचा दरवाजा खोलून आतमध्ये गेले बाबा. आणि इथं पेंडा ठेवतात. पेंडा ठेवणाऱ्या जागेला खळा बोलतात. तुमच्या इथं काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पेंडा ठेवलेले आणि इथं भात पहिला भरटतात. भात म्हणजे ते भात तांदूळ असतो तो तांदूळ इथं तांदूळ काढतात आणि जे वरचं ते राहिलेलं असतं अर्धा भाग तो इथं ठेवतात बैलांसाठी, बैलांना खाण्यासाठी. त्याला पेंडा बोलतात आमच्या इथं. तर असं खळा, असं याला खळा बोलतात. पूर्ण आहे बघा जागा. इथं बाजूलाच वरती बघा डोंगर आहे. पेंडा घेऊन जायचे आम्हाला घरी बैलांना खाण्यासाठी. आणि आता घेऊन चाललेलो आहे आम्ही. पेंडा घरी घेऊन जायचे आम्हाला. आता घरी घेऊन जाऊ. आता हे बांधायला लागतील पेंड्याची. पेंडा बांधून घरी घेऊन जायचे. आता बाबांना मदत करायला लागेल मला. तर मित्रांनो, हा जो स्तंभ आहे याच्यावरती तो तांदूळ आपटला जातो आणि जे तांदळाचे कण असतात ते बाहेर काढलेले जातात आणि बाकीचं इथं ठेवलेले. आता पेंडा घेतलेला आहे घरी घेऊन जाण्यासाठी. थोडासा बाबा तिथं ठेवून देतात तिथं. आणि मला पण घ्यायला लागणार आहे पेंडा. तर एवढा घेऊन जायचे. एवढा बाबा उचलणार आणि एवढा मी घेणार आहे. आणि आता हे दरवाजा लावायला घेतलेला आहे. तर एवढं मला घेऊन जायला लागणार आहे त्याला, मोबाईल हातात घेऊन असा. तर बघू आता मित्रांनो, जे याच्यामधनं जे ते कण निघलेले असतात तांदळाचे ते हे असतात तेवढे असेच असतात. पण ते खराब आहेत. चांगलेवाले असतात ते त्याचे तांदूळ बनवतात. ते घेऊन चाललो आम्ही. आता पेंडा घेतलेला आहे बैलांसाठी. पेंडा घेतलेला आहे. पेंडा संपलेला आमच्या बोटातला म्हणून पेंडा आणायला आलेलो. आणि बाबा पुढे आहेत, मी पाठी आहे पेंडा घेऊन. आता घरी पोचणार. घरी पोचल्यावरती आता हातात नीट मोबाईल धरता नाही येते मला. 5 ते 10 मिनटावरती घर आहे आमचा. आणि पेंडावरती घेऊन जायचे, डोक्यावरती घेऊन जायचे. हे रस्ता आहे इथून गाड्या जातात. मित्रांनो आता मी घरी पोचलेलो आहे. याच्यावरती पेंडा ठेवायचे आम्हाला. 3 ठेवायचे आहेत आणि एक बैलांना ठेवायचे द्यायचे. तर इथं ठेवायला लागेल. याच्यावरती ठेवायला लागणार आहे. काय करायचं, एक एक करून वरती ठेवायचे. मित्रांनो ते वरती द्यायचे बापांकडे. हे वरती ठेवायला लागेल. वरती ठेवायचे. असंही पेंडा द्यायचे पूर्ण. असं ठेवायचं. मित्रांनो आता पेंडावरती ठेवलेले आहे. तर बघू आपण आता. हे शिडी आहे, शिडीवरतून असं चढायचं आहे. वरती असं पेंडा ठेवलेला आहे. एक एक करून असा गोट्यात घेऊन ठेवायला, असं बैलांना द्यायचा. आणि संपला का मग तिथं जायचा. संपला की मग खळ्यामध्ये जायचं असतं संपल्यावरती. मग तिकडून पेंडा आणायचा आणि मग इथं ठेवायचा. आणि बाजूला तिथं घर आहे बघा. हा घर वाटतं बंद पडलेलं आहे. घराच्या मधोमध तिथं झाड आलेलं आहे. घरला डेंजर वाटतं. एकट्याला भीती वाटते जायला आतमध्ये. त्या घराचा तुम्ही जर व्हिडिओ बघितलाच असाल, तो व्हिडिओ बघितला नसाल तर हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तो पहिला व्हिडिओ बघा. कारण की त्या घरामध्ये तो घर लय जुना काळातला आहे. आणि त्याच्यामध्ये मस्त मस्त असे माहिती सांगितलेली आहे त्या घरामध्ये. जुन्या काळातल्या वस्तू आहेत ते दाखवलेले आहे त्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण आमच्या इकडचा गोठा दाखवू आणि तिकडचे बैल दाखवू. तर मित्रांनो आता मी गोट्याच्या इथं पोचलेलो आहे. तुम्ही हा गोठा आहे आणि गोट्यामध्ये आता जनावर आलेले आहेत. पण अजून 3 बाकी आहेत. हे बैल आहे, गाय आहे. गाय घाबरते, मारत नाही गाय. हे वासरू आहे, हे बैल आहे. कोणच नाही मारत आहे, सगळे चांगले आहेत. आता थोडी उशिरा सगळे आल्यावरती ते यांना पेंडा द्यायचा खायला.
आम्ही गोट्यात आलेले आणि गोट्यात बघा ही गाय गाय मारत नाही आपल्याला. कोणतीच गाय मारत नाही, गाय बैल कोणच नाही मारत नाही. आपण बैल मारत नाही, आपल्याला हात लावून देते. पवन बघा, पवनला भीती वाटते बैल आणि गायपासून, तर आम्हाला ते हात पण नाही लावत. हात लावतो का बघू, हात लावून दाखव रे तू, हात लावून दाखव ना. गाय आणि बैलाला हात लावून दाखव, हात लावून दाखव ना तू. भीती वाटते त्याला भीती वाटते का, भीती वाटते. हा मग चल, हात लावून दाखव, हात लावून दाखव, चल चल. भीती वाटते त्याला, हात नाही लावायला भीती वाटते त्याला. चल, हात भीती वाटते का, हा काय नव्हतं नाही रे बाबा, भीती वाटते पण त्याला हात नाही लावायचा. भित्रा. तर मित्रांनो, आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फक्त सबस्क्राईब करायला 1 सेकंदाचा टाईम नाही लागत आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करत भावाला, तर नक्की सबस्क्राईब करा.